नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन तोंडावर आलेला असतानाच राज्यामध्ये चर्चा आहे ती ऑपरेशन टायगरची. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7 खासदार पहिल्या टप्प्यामध्ये या ऑपरेशन टायगरमध्ये सामील होतील अशी चर्चा जोरदार सुरू झालेली आहे. खरं तर देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाने लोटस नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे. आणि अशी परिस्थिती असताना महाराष्ट्रात मात्र चर्चा आहे ती ऑपरेशन टायगरची. खरं तर ऑपरेशन टायगरनंतर खरा संघर्ष उद्भवणार आहे तो भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये. त्याची कारणंही तशी फार महत्त्वाची आहेत. आपण गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये बघितलं असेल तर शिवसेना विरुद्ध स्थानिक भारतीय जनता पक्षाचा संघर्ष विकोपाला गेलेला आहे. मग तो सातारा जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा असेल. या जिल्ह्यांमध्ये भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी एक तारेवरची कसरत दोन्ही पक्षाच्या नेत्यांना करावी लागत आहे. काही ठिकाणी उघडपणे भाजपवर आरोपही झालेले आहेत, काही ठिकाणी या दोन्ही पक्षांमध्ये हाणामाऱ्या झालेल्या आहेत. आणि तीच परिस्थिती आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरनंतर येणाऱ्या या 7 जिल्ह्यातील खासदारांच्या प्रवेशानंतर उद्भवणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे. याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं तर आपण धाराशिव जिल्हा अर्थात उस्मानाबाद जिल्ह्याचं घेऊ शकतो. उस्मानाबादमध्ये जर ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदेंच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर या जिल्ह्यामध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह यांचा संघर्ष अवघा महाराष्ट्र गेले अनेक वर्ष पाहतो आहे. त्यामुळं हे फक्त शीतावरून भाताची परीक्षा आपल्याला येऊ शकते. आपल्याला भाजपमध्ये जाता येत नाही अशी अडचण लक्षात आल्यानंतर ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा आहे. अर्थात ओमराजे निंबाळकर यांनी अद्याप या बातमीला दुजोरा दिला नाही आणि ते एकनिष्ठ असून उद्धव ठाकरेंच्या सोबतच राहतील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. खरं तर आता येणारा काळच ठरवणार आहे की ओमराजे निंबाळकर या 7 खासदारांमध्ये असतील की नाही, किंवा ही 7 खासदारांची संख्या 7 वरून 6 होते की आणखीन वाढते किंवा 7च राहते. पण असं जर झालं तर राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर यांचा जो संघर्ष आहे तो हाताळण्याची मोठी कसरत एकनाथ शिंदेंना आणि देवेंद्र फडणवीसांना या जिल्ह्यामध्ये करावी लागणार आहे. असंही बोललं जातं की दुसऱ्या टप्प्यामध्ये खासदारांच्या पाठोपाठ या पक्षाचे उरले सुरले आमदारसुद्धा एकनाथ शिंदेंच्या सोबत जातील आणि मग मात्र उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संसदीय राजकारणामध्ये एकाकी पडतील असं एक चित्र निर्माण होऊ शकतं. पण उद्धव ठाकरेंचा जो आता मेळावा होणार आहे शिवसेनेचा स्थापनेचा मेळावा, त्या मेळाव्यामध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल. त्याच्या आधीसुद्धा चर्चा होईल आणि त्याच्यानंतरसुद्धा चर्चा होईल. या मेळाव्याकडे राज्यभराचं लक्ष लागलेलं आहे. ऑपरेशन लोटस आणि ऑपरेशन टायगर हे एकमेकांना काटशह देण्यासाठी आहे का? खरं तर ऑपरेशन लोटस हा स्वतंत्र भाग आहे, परंतु ऑपरेशन टायगर हे एकनाथ शिंदे असं सांगू इच्छित आहेत का आम्हीसुद्धा दुसरे पक्ष फोडू शकतो आणि आमच्यासोबतसुद्धा इतर पक्षांचे नेते येऊ शकतात. मागच्या काही काळामध्ये या 2 पक्षांच्या इकडून तिकडं उड्या मारण्याच्या प्रकरणामध्ये साधारणपणे एक पडद्याआड समझोता झाला होता आणि त्याच्यानंतर त्याची जाहीर वाच्यता करून सांगितली होती शक्यतो आम्ही एकमेकांच्या पक्षांना हात लावणार नाही. त्यामुळं आता भारतीय जनता पक्ष ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या संबंधात थोडीशी मवाळ अशी भूमिका घेतो आहे हे लक्षात येतात एकनाथ शिंदेंनी त्या पक्षावरच घाव घालण्याचा निर्णय घेतला. आणि आता जे लोक दबून आहेत किंवा काही दबक्या स्वरूपामध्ये त्यांचे आवाज एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना मात्र त्यांनी जवळ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि एका अर्थानं भाजपने जरी उद्धव ठाकरेंच्या संदर्भात भूमिका मवाळ केलेली असली तरी एकनाथ शिंदे मात्र ही भूमिका कायमस्वरूपी विरोधाची ठेवतील हे सुद्धा त्यातून स्पष्ट होतं आहे. येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन लोटस देशभरात गाजणार आहे, तसंच ऑपरेशन टायगरसुद्धा महाराष्ट्रामध्ये गाजल्याशिवाय राहणार नाही. आता आपल्याला पाहायचं आहे की ऑपरेशन टायगर कोणत्या वळणावर जातं आणि नेमकं काय चित्र निर्माण होतं. तोपर्यंत या सगळ्या घडामोडीवर आपण लक्ष ठेवून असणार आहोत. तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.